नमस्कार, मी डॉक्टर जयदीप पाळवदे, लॅप्रोस्कोपी सर्जन, बेनिकेअर हॉस्पिटल, बाणेर. गर्भधारणा होत नाही किंवा वारंवार गर्भपात होतोय, पाळीमध्ये त्रास आहे, अशा वेळेस डॉक्टर्स लॅप्रोस्कोपी किंवा हिस्ट्रोस्कोपी सुचवतात. मग ही लॅप्रोस्कोपी किंवा हिस्ट्रोस्कोपी म्हणजे नक्की काय, हे समजून घेऊया. ही एक अत्याधुनिक, सुरक्षित व कमी त्रासदायक अशी तपासणी आहे. यामध्ये विशेष प्रकारचे दुर्बीण वापरून गर्भाशय आणि प्रजनन संस्थेची थेट तपासणी केली जाते. या तपासणीतनं गर्भधारणा न होण्याची, गर्भपाताची किंवा पाळीच्या तक्रारीची अचूक कारणं शोधली जातात. तर एंडोस्कोपी ही कधी करावी लागते? जेव्हा गर्भधारणेमध्ये अडथळे होतात, म्हणजे इन्फर्टिलिटी आहे किंवा वारंवार गर्भपात होत आहेत किंवा पाळीमध्ये अतिरक्तस्राव किंवा अनियमित पाळी, तसेच पोटात वारंवार दुखणे, गर्भाशयात गाठी, फायब्रॉइड्स, पॉलिप किंवा ओव्हॅरियन सिस्ट किंवा ट्यूमर्स किंवा एंडोमेट्रोसिस अथवा ट्यूबल ब्लॉकेज असेल, तेव्हा एंडोस्कोपी म्हणजे लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपी ही केली जाते. आता लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपीचे फायदे म्हणजे हे खूप मोठे ऑपरेशन नाही, छोट्याशा बिळातनं हे ऑपरेशन केले जाते आणि पेशंट हा 24 तासामध्ये स्वतः काळजी घेऊ शकतो, अशी ह्या तपासणी आहेत. तसेच या ऑपरेशन दरम्यान उपचाराचा मार्ग हा लगेचच ठरवता येतो आणि काही उपचार हे ऑपरेशन दरम्यानच आपण पूर्ण करू शकतो आणि त्यामुळे प्रेग्नन्सीचे हे स्वप्न साकार होऊ शकते. म्हणून योग्य वेळेत योग्य तपासणी करणे हे आवश्यक आहे. थँक्यू.